विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाने कामकाजाला सुरुवात झाली आहे। आता आपण पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण। पुढच्या एका आठवड्यात काय ऍक्शन घेतली आहे हे या सभागृहाला अवगत करण्यात यावं। हो अध्यक्ष। दैसर नदी, पोयसर नदी, ओशिवरा आणि वालभाट अध्यक्ष महोदय व्हायटल प्रोजेक्ट जाहीर केलेत। व्हायटल पाहिजे तेवढे पैसे खर्च करा। पोयसर आणि काय अध्यक्ष महोदय तिथे परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय मलजल प्रशासन केंद्र जे उभे केलेत, प्रक्रिया केंद्र, नदी रिज्युनिवेट करायला घेतली आणि नदीचा पात्रातच हे मलजल प्रक्रिया केंद्र उभे केले। तुम्ही व्हायटल केले, बाजूला जागा आहे तुमच्याकडे, तिकडे करायला पाहिजे होतं। पण बुद्धिवंत लोक आहेत मुंबई महापालिकेमध्ये, अत्यंत बुद्धिवंत, 5 प्रशासनिक IAS ऑफिसर आणि 3.5 ते 4 हजार इंजिनियर्स। अध्यक्ष महोदय तरी सुद्धा हे मलजल प्रक्रिया केंद्र नदीच्या पात्रात उभे केले, तिथे सगळं कन्स्ट्रक्शन केलं। 31 मार्च पर्यंत चॅलेंज देतो मी या सभागृहात, हा प्रकल्प पुरा झाला असं जाहीर करा, आपण इथेच बसणार आहोत 31 मार्च। अध्यक्ष महोदय आपण सांगा। अध्यक्ष महोदय दैसर नदीची परिस्थिती बघा, काही वर्णन करा खरी काय आहे ती। अध्यक्ष महोदय माझा प्रश्न स्पेसिफिक पोयसर नदीसाठी आहे, कारण आता त्याचा उल्लेख आहे। अध्यक्ष महोदय पोयसर नदीमध्ये 2554 प्रकल्प बाधित येणार आहेत। माननीय मंत्री महोदयांनी या सभागृहात आश्वासित केलं पाहिजे 2554 लोकांना कांदिवलीतच, कांदिवली पूर्वेचे कांदिवली पूर्व, कांदिवली पश्चिमेतले कांदिवली पश्चिम किंवा एकमेकांना सांभाळून असे 25 ते 54 लोकांना त्या तिकडे पुनर्वसित करायला पाहिजे। त्याशिवाय त्यांना तिकडून हलवता येणार नाही, हा आपण इथे सभागृहात घोषित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय। दुसरा अध्यक्ष महोदय गोठे काढण्यासंदर्भात सरकारला कोण अडवते अध्यक्ष महोदय, महापालिकेला कोण अडवते? ते लायसन्स होल्डर नाही आहेत त्यांच्याकडे, तुम्ही कशाला त्यांचे अर्ज मागवता? त्यांच्याकडे लायसन्सच नाही आहे गोठे चालवायचे। आपण कधीच निर्णय केलाय मुंबईमधनं सगळे गोठे दापचेरीला हलवायचे। मग हे काय चाललंय महापालिकेमध्ये अध्यक्ष महोदय? महापालिकेकडे जाताना रोज जाऊन चार्ज मारायचा अधिकार आहे। महापालिकेने जर त्यांना रोज चार्ज मारला 3000, 4000, 5000, एक गोठावला तिकडे 1 महिन्यानंतर दिसणार नाही। तर महापालिकेतर्फे हे गोठे पुढच्या 1 महिन्याच्या आत सगळ्या तिन्ही नदी ज्या जाहीर केल्या त्या नदीच्या किनाऱ्यावरनं काढणार का? दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय। आणि तिसरा अध्यक्ष महोदय माझा जो प्रश्न आहे, या संदर्भामध्ये पुनर्वसन करणाऱ्या लोकांना व्हायटल प्रोजेक्ट म्हणून आपण त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये आपण प्रकल्प बाधितांना जागा देणार आहात का? आणि त्याशिवाय हा प्रकल्प पुरा होत नाही, आणि म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घ्यावी ही विनंती। अध्यक्ष महोदय, जे 2554 बांधकामाचं त्यांना हलवण्याचा जो प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, त्या संबंधीची प्रक्रिया चालू आहे अध्यक्ष महोदय। सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ती खरंच एकदम स्लो चालू आहे। 200 ते 250 लोकांना आता स्थलांतरित केलेलं आहे अध्यक्ष महोदय। आणि सदस्यांनी जे आता मागणी केली अध्यक्ष महोदय, ते BMCच्या ह्याच्यामध्ये तपासून घेऊन त्यांना अवेलेबल तिथे होतंय का नाही ते तपासून घेतलं जाईल। दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, जे गोठ्यांच्या हलवण्याच्या संदर्भामध्ये BMCला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी पण निर्देश दिले आणि आता पण देते सभागृहामध्ये की त्यांनी या गोट्यांवर नोटिसा देऊन ह्या कारवाई करून त्यांना स्थलांतरित करावे। शेवटचा प्रश्न नितीन राऊत साहेब। अध्यक्ष महोदय, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान भवन परिसरात